नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण प्रॉफिटेबल ट्रेडिंगचा नियम क्रमांक 2 या ठिकाणी पाहणार आहोत। पहिला नियम आपण बघितला की तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या सेगमेंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करता येते, त्याच्यातच तुम्ही ट्रेडिंग करा। इतर कुठलंही ट्रेडिंग या ठिकाणी न केल्यास तरच तुम्ही प्रॉफिट मिळवू शकता। म्हणजे कधी तुम्ही निफ्टीमध्ये, कधी बँक निफ्टीमध्ये, कधी इक्विटीमध्ये, कधी इंट्राडेमध्ये, कधी पोझिशनली या पद्धतीने जर ट्रेडिंग करत असाल तर मात्र तुम्हाला कधीही प्रॉफिट होऊ शकत नाही। तर तो नियम पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे। आता आजचा नियम क्रमांक 2 आहे। तर हा नियम क्रमांक 2 खूप महत्त्वाचा आहे की जो ट्रेड तुम्ही घेताय त्याचं रेकॉर्ड तुमच्या जवळ ठेवा। आता हे का म्हणतोय मी, आपण दिवसभरामध्ये किती ट्रेड करतो, आपल्याकडून कोणता ट्रेड लॉसमध्ये गेला, कोणता ट्रेड प्रॉफिटमध्ये गेला, इतके ट्रेड लॉसमध्ये का गेलेत, कोणत्या कारणामुळे आपण तो ट्रेड घेतला होता आणि तो त्या ठिकाणी काय झालेला आहे याच्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती आणि ती जर तुम्हाला सुधारणा करायची असेल तर तुम्हाला तो ट्रेड लिहून ठेवणं गरजेचं आहे। तर याचा रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवू शकता थोडंसं समजून घेऊया या ठिकाणी। आता बघा, या ठिकाणी जर आपण आपला जो काही नियम आहे या नियमानुसार आपण जातोय, तर पहिल्यांदा काय करायचंय, तर तुमचे डेट वाईज तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून ठेवा आणि काही तुमच्या रजिस्टरमध्ये काही कॉलम करून ठेवा। एक याच्यासाठी छोटीशी डायरी करा। आता याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा बघायचंय की तुमचा एक क्रमांक टाकला, त्याच्यानंतर इथं तुमची डेट ठेवून द्या पानाच्या वरती रोजच्या रोज, आणि त्याच्यानंतर जिथं तुम्ही ट्रेड करणार आहे ती डेट कशामध्ये तुम्ही ट्रेड केलाय तो ते या ठिकाणी, समजा तुम्ही बँक निफ्टी या ठिकाणी निवडले तर इथं बँक निफ्टी टाका। एंट्री जी आहे समजा तुमची 410 रुपयाला एंट्री आहे, 410 ला टाकून द्या। तुम्ही एसएल किती लावणार होता तो एसएल या ठिकाणी टाकून द्या। या ठिकाणी समजा 380 तुमचा एसएल आहे आणि त्याच्यानंतर तुमचं टार्गेट काय आहे ते पुढे या ठिकाणी तुम्ही टार्गेट लिहू शकता की तुम्हाला टार्गेट किती ठेवायचं आहे। आता हे लक्षात आल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की याचं काय कारण आहे, हा जो तुम्ही ट्रेड घेतला आहे की कोणत्या गोष्टी पाहून तुम्ही हा ट्रेड घेतलाय याचं कारण पुढे या ठिकाणी, याच्या पुढे अजून एक नवीन कॉलम करा आणि या ठिकाणी लिहा। आता लक्षपूर्वक बघा, थोडंसं या ठिकाणी आपला जो चार्ट आहे तो थोडासा या ठिकाणी पूर्ण एक रेश मारून घ्या, छोटासा कॉलम करा। याच्यामध्ये तुमचं सेगमेंट म्हणजे तुम्ही कशामध्ये पहिल्यांदा इथं डेट टाकून घ्या, कोणती डेट आहे ती। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही कशात एंट्री घेतली, निफ्टी घेतली, बँक निफ्टी घेतली त्याच्याबद्दल लिहा। त्यानंतर तुम्ही तो ऑप्शन सीई बाय केलाय का पीई बाय केलाय त्याच्याबद्दल या ठिकाणी लिहा। त्याच्यानंतर कोणत्या प्राइसला तुम्ही एंट्री केली आहे ती एंट्री या ठिकाणी लिहा। त्याच्यानंतर तुम्ही एसएल किती लावलाय तो पण लिहा, टार्गेट किती लावलं होतं ते पण लिहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय कारण आहे की कोणत्या कारणामुळे तुम्ही इथे एंट्री घेतली लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला चार्ट पॅटर्न पाहायला मिळाला, ब्रेकआउट पाहायला मिळाला का, एखादा तुम्ही जो ठरवलेले कॅन्डल्स आहे त्या पद्धतीची कॅन्डल्स बनते, या सगळ्या गोष्टीचा जर या ठिकाणी जो तुम्ही या ठिकाणी लिहित गेलात तर सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, ज्या वेळेस आपण एंट्री करणार आहे त्यावेळेस हे लिहित चला लक्षात घ्या। समजा ते लिहिल्यानंतर तुम्ही एंट्री घेतल्यानंतर तुमच्याकडे वेळ मिळणार नाही, पण एंट्री घेतल्यानंतर तरी हे लिहून काढा आणि या ठिकाणी सगळ्यात शेवटचा कॉलम करा प्रॉफिट की लॉस, तर प्रॉफिट किती आणि लॉस किती, या सगळ्या गोष्टी जर या ठिकाणी आल्या तर सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की आपल्याला एक नजर पडते दिवसभरामध्ये किती ट्रेड घेतले मी, कोणत्या प्राइसला घेतला होता, इथं ज्यावेळेस मी एंट्री केली त्यावेळेस इथं काय पॅटर्न बनला होता आणि तो का सक्सेस झाला नाही। जर मला लॉस झाला असेल तर तो सक्सेस का झाला नाही, म्हणजे माझी चूक कुठं झाली आहे ते तुमच्या या ठिकाणी लक्षात येतं। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, तुम्ही दुसरा ट्रेड करताय। आता लक्षपूर्वक बघा, मी काय सांगितलं, तुम्ही फक्त ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणार असाल तर या सेगमेंटमध्ये इथं आहे ना तुमची फक्त ऑप्शनच आले पाहिजे। तुम्ही काय करू शकता, आता पहिल्या नियमानुसार कधी तुम्ही इथं इक्विटीचा एखादा स्टॉक घेतलाय आणि त्याच्यामध्ये इंट्राडे केलाय, तो एखादा बाय केलाय, सेल केलाय, डिलिव्हरीसाठी घेतलाय, त्यानंतर एखादा ऑप्शन बाय केला, ऑप्शन सेल केलाय, लक्षात येईल ना तुमच्या नेमकं तुम्ही काय करताय। तुम्हाला पहिल्या नियमानुसार तुम्ही फक्त एकच करत चला तरच तुमच्या या हे जे खालचे कॉलम आहेत याच्यामध्ये तुमचा एक आणि एकच आलं पाहिजे। जर तुम्ही ऑप्शन मध्ये करताय तर या ठिकाणी फक्त ऑप्शनच आले पाहिजे। तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेड करताय, इंट्राडे एखादा स्टॉक आहे XYZ आणि त्याच्यामध्ये इंट्राडे करताय तर इथं फक्त स्टॉकची यादीच आली पाहिजे। तुम्ही जर प्रत्येक वेळेस जर चेंज करत असाल इथं तुमच्या लक्षात येईल की आपली चेंज व्हायला लागलाय म्हणून आपल्याला इथं पुढे लॉस होतोय, आलं लक्षात। आता हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण ज्या ठिकाणी जो आपल्याला लॉस झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे, समजा सगळ्यात महत्त्वाचं आहे की जो लॉस झालेला जो आपला काय जो ट्रेड असणार आहे त्याचं ॲनालिसिस करा की या ठिकाणी जो आपण तुम्ही ट्रेड घेतला होता कुठल्या याच्यामध्ये लॉस झालाय, तर याच्यामध्ये लॉस झालाय, तर हा ट्रेड मी कोणत्या वेळेला घेतला, काय घेतला आणि किती वेळा होल्ड केला
होल्ड करायला पाहिजे होता की नाही, या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस जर तुम्ही करत असाल तर पुढचा जो ट्रेड आहे तो तुमचा एकदम व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला ट्रेड होताना पाहायला मिळतो. आणि इथं काय होतं की या पद्धतीनं जर तुम्ही रोजच्या डेट वाईज जर या ठिकाणी जर तुम्ही डायरी केली तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचे जे ट्रेड आहेत लक्षात घ्या ते कमीत कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे तुम्ही जे आधी जे 10, 20, 15 कितीही ट्रेड मारत होता ते तुमच्याकडून ते होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे ट्रेड झाल्यानंतर लगेच इथं लिहून काढा. म्हणजे पुढचा ट्रेड घेताना आपल्या लक्षात येईल की मी जो ट्रेड घ्यायचा आहे तो योग्य पद्धतीने माझा एंट्री होते का, किंवा मी ज्या पद्धतीने ठरवलंय त्याच पद्धतीने इथं पॅटर्न बनलाय का, आणि माझी एंट्री योग्य असेल तर माझं SL आणि प्रॉफिट जे टार्गेट आहे ते मला इथून कशा पद्धतीने मिळतं हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. मित्रांनो, तसं जर वाटलं तर हे लिखाण थोडंसं वाटतं की आपल्याला किचकट आहे, पण तुम्ही 1-2 महिने जर हे लिहून ठेवलात तर निश्चितच तुमची जी ट्रेडिंग जर्नी आहे ती प्रॉफिटमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण दिवसभरामध्ये आपल्या मोबाईलमध्ये जर लॉस झाला तर आपल्याला ते बघावंच वाटत नाही, पण इथं तुमच्या समोर दिसतंय की मला लॉस किती आणि प्रॉफिट किती आहे. याच्यामुळे तुम्ही ॲनालिसिस करायला लागता आणि तुमचे जे एक्स्ट्रा ट्रेड व्हायला लागले म्हणजे ओव्हर ट्रेडिंग जे होते तर या गोष्टीमुळे तुमची ओव्हर ट्रेडिंग कमी होण्यास मदत होऊ शकते. तर पुढचा जो व्हिडिओ आहे तो नवीन नियम आपण नवीन व्हिडिओमध्ये घेणार आहे. लक्षात ठेवा, ज्या व्हिडिओबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय, जे नियम या ठिकाणी आपण घेतोय, हे जर नियम तुम्ही पुढच्या 2-3 महिन्यामध्ये जर फॉलो केला तर तुम्ही लॉस मधले असलेले ट्रेडर तुम्ही प्रॉफिटमध्ये जाऊ शकता, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.